महाभारतमध्ये भीमद्वारे दुर्योधनाला हरवलेले पाहून सगळ्या पांडव सैनिकांना खूप आनंद झाला आणि आपल्या शेवटच्या क्षणी रणभूमीवर जखमी होऊन पडलेल्या दुर्योधनाची निंदा करू लागले। भगवान श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले की पांडव अयोग्य गोष्टी बोलत आहेत तेव्हा ते त्या सगळ्यांना म्हणाले, मेलेल्या शत्रूला परत मारणे योग्य नाही। तुम्ही दुर्योधनाला वारंवार वाईट बोलून आणखीनच जखमी करत आहात। दुर्योधन तर त्याच वेळी मेला होता जेव्हा लोभामध्ये येऊन विदुर, द्रोणाचार्य, भीष्म आणि संजयनी सारख्या प्रार्थना केल्यानंतर सुद्धा त्याने पांडवांना त्यांचं राज्य दिलं नाही। भगवान श्रीकृष्णांच्या तोंडून या गोष्टी ऐकून दुर्योधन सगळी शक्ती एकवटून उभा राहिला आणि दोन्ही हात पृथ्वीवर टेकून बसला। त्याला प्राणाचा अंत करणारी वेदना होत होती, तरी या गोष्टीची काळजी न करता त्याने त्याच्या कडू बोलण्यामुळे भगवान श्रीकृष्णांना त्रास द्यायला सुरुवात केली। दुर्योधन म्हणाला, या युद्धामध्ये मी अधर्मामुळे मारला गेलो आहे। या क्रूकृत्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का? जे दररोज शूरवीरांना मारत होते त्या पितामह भीष्मांना तुम्ही शिखंडीला समोर ठेवून वध केला। अश्वत्थामा नावा असणाऱ्या हत्तीचा वध करून तुम्ही द्रोणाचार्यांना अस्त्रशस्त्र खाली पाडायला भाग पाडले। हे मला माहीत नाही का? त्या दृष्टद्युम्ने पराक्रमी द्रोणाचार्यांना त्या अवस्थेमध्ये मारले जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले, पण थांबवलं नाही। पांडुपुत्र अर्जुनाच्या वधासाठी मागवलेले अस्त्र तुम्ही घटोत्कचवर सोडायला भाग पाडले। तुमच्यापेक्षा मोठा महापापी कोण असेल? कर्ण अर्जुनाला हरवण्यासाठी उत्तम प्रयत्न करत होता, त्यावेळी तुम्ही नागराज अश्वसेन जो कर्णाच्या बाणाबरोबर अर्जुनाचा वध करण्यासाठी जात होता त्याला तुमच्या प्रयत्नांनी विफल केले। त्यानंतर जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक धरतीमध्ये फसलं आणि कर्ण ते काढण्यामध्ये व्यस्त होता त्यावेळी कर्णाला संकटामध्ये सापडलेलं पाहून अर्जुनाने त्याचा वध केला। जर कर्ण, भीष्म, द्रोणाचार्य यांच्याबरोबर कपट न करता युद्ध केलं असतं तर तुमचा विजय झाला नसता। दुर्योधनाचं बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, गांधारी नंदन, तू पापाच्या रस्त्यावर पाऊल ठेवलं होतं। तुम्ही भाऊ, मुलं, सेवक सगळे मारले गेले। वीर भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य तुझ्या दुष्कर्मामुळेच मारले गेले। कर्ण सुद्धा तुझ्यासारखाच वागणारा होता, त्यामुळे युद्धामध्ये मारला गेला। तू शकुनीचा सल्ला ऐकून माझ्या मागण्यानंतर सुद्धा पांडवांना त्यांची संपत्ती, त्यांचे राज्य लोभामुळे देण्याची तुला इच्छा नव्हती। तू जेव्हा भीमला विष दिले, सगळ्या पांडवांना त्यांच्या मातेसह लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला आणि सारीपाट खेळाच्या वेळी जेव्हा तुम्ही द्रौपदीला फरफडत आणले तेव्हाच तुम्ही वध करण्यायोग्य झाले होते। भीष्म पितामह पांडवांच्या अनर्थाची इच्छा ठेवून युद्धभूमीवर पराक्रम करत होते, त्यावेळी आपल्या मित्राच्या हितासाठी शिखंडीने त्यांचा वध केला। हा कोणताही दोष किंवा अपराध नाही। आचार्य द्रोण तुझं चांगलं करण्याच्या इच्छेमुळे धर्म मागे ठेवून चुकीच्या मार्गावर चालत होते, त्यामुळे दृष्टद्युम्ने त्यांचा वध केला आहे। विद्वान सातकीने त्याच्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी युद्धभूमीवर त्याच्या शत्रू महारथी भूरिश्रवकाचा वध केला। युद्धामध्ये अर्जुनाने हल्ला करण्याच्या कितीतरी संधी असतानाही कर्णाचा वध केला नाही, त्यामुळे तू त्याच्याविषयी असं बोलू नको। आठव, अर्जुनाचा तो पराक्रम तुझ्यासाठी त्या गंधर्वाबरोबर लढला होता। हे गांधारी नंदन, पांडवांनी तुझ्याबरोबर जे वागलं आहे त्यामागे कोणता अधर्म आहे? श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून दुर्योधन म्हणाला, मी विधीपूर्वक अध्ययन केले, दान दिले, समुद्रासहित पृथ्वीवर राज्य चालवले आणि शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवून मी उभा राहिलो। माझ्यासारख्या अंत कोणाचा झाला आहे? भीमाने त्याच्या पायाने माझ्या डोक्यावर जो आघात केला आहे त्याची मला काहीही खंत नाही, कारण थोड्याच वेळात कावळे या शरीरावर त्यांचे पाय ठेवतील। बुद्धिमान कुरुराज दुर्योधनाचे हे बोलणे पूर्ण होताच सुगंधित फुलांचा त्याच्यावर वर्षा झाला। गंधर्वगण वाद्य वाजवायला लागले, अप्सरा राजा दुर्योधनाचे गीत गाऊ लागल्या। लोक हे सगळं पाहून आश्चर्यचकित झाली। पांडवांना चिंता करताना पाहून श्रीकृष्ण म्हणाले, हा दुर्योधन खूप शीघ्रतेने अस्त्र चालवणारा होता, त्याच्याबरोबर कोणीही जिंकू शकत नव्हतं। आणि भीष्म, द्रोण हे महारथी सुद्धा खूप पराक्रमी होते, त्यांना सुद्धा सरळ मार्गाने युद्धामध्ये मारू शकत नव्हते। राजा दुर्योधन, भीष्म पितामह, द्रोणाचार्य हे महान धनुर्धर महारथी धर्मयुद्ध करून कधीही मारले जाऊ शकत नव्हते। भीष्म, द्रोण, कर्ण आणि भूरिश्रव हे चौघेही पृथ्वीवर ओळखले जात होते।
त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना मारू शकत नव्हते। हा गदाधारी धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन सुद्धा युद्धाने थकत नव्हता, त्याला दंडधारी काल सुद्धा युद्धाने मारू शकत नव्हता। या प्रकारे हा शत्रू मारला गेला आहे, त्याचा विचार तुम्ही करू नका। भगवान श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून सगळ्या पांडवांसहित संपूर्ण पांचाल आनंदी झाला।